अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे याच्याबद्दल बघणार आहोत. 10/7/2026चा हा GR आहे. याच्यानुसार DHSमध्ये नवीन पदभरती लवकरच होणार आहे. याबाबतचे या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तसे संकेत आहेत. तर आपण बघूयात हे नेमकं काय आहे. याच्यामध्ये विषय आहे गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे याच्यावरती आपण सविस्तररित्या बघणार आहोत. लाईन टू लाईन त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. म्हणजे आपले जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होतील. ही पदभरती कधी होईल, काय होईल, किती दिवसांनी निघेल, एक्झामचं पॅटर्न कसा असेल, काय असेल, कोण घेणार, याच्याबाबत सर्व आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढचे जे काही भरतीचे अपडेट आहेत ते अपडेट तुम्हाला रेग्युलर त्या ठिकाणी मी देऊन टाकेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. तर सबस्क्राईब करा आणि चला तर पुढे बघूयात. गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत हा जो या ठिकाणी विषय आहे. यानुसार अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2023 पदभरतीच्या अनुषंगाने गट क व ड संवर्गाची 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी गट क संवर्गाचे 6,046 व ड संवर्गाचे 3,519 असे एकूण 9,565 पदे रुग्णसेवेकरिता भरण्यात आले होते. आता हे झालं 2023च्या पदभरतीची प्रस्तावना. म्हणजे त्या पदभरतीत काय झालं 23च्या, किती पदे बाकी होते काय ते. त्यानंतर विभागाच्या गट क संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 4,476 पदे रिक्त आहेत व गट ड संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 2,465 पदे असे एकूण 6,941 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये जी सरळ सेवेचा कोटा आहे, सरळ सेवा म्हणजे परमनंटची भरती आहे, परमनंट भरतीच्या 4,476 पदे आहेत व गट डचे किती आहेत 2,465 असे 6,941 पदे ही वॅकंट आहेत परमनंट भरतीसाठीचे सध्याच्या घडीला. ठीक आहे. आता हे बाकीचे आणि बरेच काही पत्रव्यवहार वगैरे झाले त्याच्याबद्दलचं त्यांनी दिलेला आहे डाटा सगळा. त्यानंतर खाली बघूयात सेकंड पॅरेग्राफमध्ये सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 91 भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण करण्यासाठी सुधारणा केली असून त्यामध्ये तर सर्व विभागाचा समावेश आहे, परंतु आपली सार्वजनिक आरोग्य विभागाचा समावेश असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विभागामध्ये 10 व त्याहून अधिक वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून काय केलेलं आहे, परमनंट केलेलं आहे आणि त्याला अधिसंख्य पदे निर्माण केलेली आहेत. आता जी पदे निर्माण केली ती अधिसंख्य पदे आहेत. त्या पदांचा आणि आपल्या या पदांचा काय कुठलाही संबंध नाही. त्यामुळे ती पदे अधिसंख्य असल्यामुळं त्याचा या भरतीवरती कुठलाही परिणाम होणार नाही. ही जी भरती आहे ही भरतीची पदे ही सेपरेट पदे सरळ सेवेवरून तयार केलेली आहेत आणि तीच पदे त्या ठिकाणी भरणार आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्णसंस्थांसाठी आकृतिबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदापैकी उच्चस्तरीय सती समितीने 2,732 पदे वगळलेली आहेत. त्यापैकी जे गरज नाही ते पदे काढून टाकलेत किंवा कमी केलेत. त्यापैकी 5,223 पदे ही नव्याने त्या ठिकाणी तयार झालेली आहेत. म्हणजे जे लास्ट टाईम 24 तारखेला GR आला होता 24 जूनला, त्यानुसार 5,223 पदे नव्याने तयार झाले आणि त्याची भरती होणार असं सांगितलं होतं. तर बघूयात खाली आणखी याच आयुक्तांतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख. आता हे 7 तारखेलाच त्या ठिकाणी 30 ते 7च्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की एक आठवड्याभरामध्ये तुम्ही सगळा डाटा आम्हाला पाठवा. म्हणजे तुमचे जे काही उपसंचालक वगैरे आहेत तेवढ्या भागामध्ये तुमच्याकडे किती पदे व्हॅकंट आहेत त्याचे सर्व आम्हाला डाटा पाहिजे गट क आणि गट डचा. तर ते डाटा त्यांना भेटला. त्या डाटेनुसार 5,307 गट कचे पदे व गट डचे पदे किती बाकी आहेत 1,888 असे एकूण 7,195 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. सदरील रिक्त पदांची पदभरती करावयाची झाल्यास खालील बाबीची आवश्यकता आहे. म्हणजे आता यांना पदभरती करायची ते कोणाची करायची आहे 7,195 जे रिक्त पदे आहेत त्यांची पदभरती करायची आहे. म्हणजे हे जे
जुने आहेत त्यातले. आता हे 5223 जे नव्याने निर्माण झाले ते वेगळे आणि हे 7195 हे जुने वेगळे. जर गरज पडली तर दोघांचे पण सोबतच त्या ठिकाणी पदभरती होऊ शकते. ठीक आहे. तर गट क व ड संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत तयार करून मागासवर्गीय विभाग त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता 13/7/2026 पर्यंतची त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे, म्हणजे टायमिंग दिलेला आहे. गट क आणि गट ड ची बिंदू नामावली आहे, त्याचा व्हिडिओ मी सकाळीच अपलोड केला आहे. बिंदू नामावली म्हणजे काय की प्रत्येक कास्टला, प्रत्येक रिझर्वेशनला किती टक्के जागा शिल्लक आहेत किंवा किती टक्के जागा देतात, किती जागा देतात, त्याचं त्या ठिकाणी सगळं सीट मॅट्रिक्स असतं. तर ते आहे. तर अशा प्रकारे हा एक GR आहे. आता याच्यामध्ये जी पहिली भरती झाली 2023 ती TCSनं झाली, ती TCSकडून झाली होती ऑनलाईन पद्धतीने. तर याच्यामध्ये बरेच विरोध वगैरे चालले, तर ऑफलाईननं घ्या म्हणून चाललं, MPSC मार्फत घ्या असंच बऱ्याच वेळेस वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलं आलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण आता बघणार आहोत की एक तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर TCSनं भरती भरा किंवा MPSCनं भरा. जे काही तुम्हाला योग्य वाटतं किंवा तुमचं जे काही तुम्हाला ठरलं त्यानुसार तुम्ही ती लवकरच तात्काळ काय करायची, ती भरती करायची आहे. अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आहे. म्हणजे येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला एक्झामचं नोटिफिकेशन पडणार आहे आणि तुमची एक्झाम साधारणतः दिवाळीच्या अगोदरच त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर तुमची एक्झामची प्रोसेस सगळी होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे DHS नोटिफिकेशन आहे, त्यामुळे अभ्यासाला लागा. आता DHS नोटिफिकेशन आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या नंतर लगेच ह्या 2 महिन्यामध्ये DMRचं देखील त्या ठिकाणी नोटिफिकेशन टाकण्यासाठी हालचाली चालू होणार आहेत. म्हणजे जसं DHSनं केलं तसंच DMR देखील करणार आहे. कारण DMRमध्ये बरेच जे सिव्हिल हॉस्पिटल वगैरे आहेत त्या हॉस्पिटलचं रूपांतर त्या ठिकाणी DMRकडे गेलेलं आहे. म्हणजे जसं की सातारा सिव्हिल वगैरे आहे, धाराशिवचं वगैरे आहे. तर असे सिव्हिल हॉस्पिटलचं रूपांतर त्या ठिकाणी DMRकडे गेलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी देखील नवीन पोस्ट तयार झालेले आहेत, नवीन पद त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर त्यासाठी जी DMRची पण एक नवीन पदभरती होणार आहे. तर त्यासाठी गट किंवा बाकी सगळ्या पोस्ट त्या ठिकाणी भरणार आहेत. त्यामुळं ही पण लवकरच एक्झाम निघेल अशी खात्री आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.